सह्याद्रीच्या धुक्याने झाकलेल्या डोंगरांमध्ये एक सुनसान परिसर आणि वर्षानुवर्षे दडपून ठेवलेली एक पोलीस केस. जेव्हा सत्याच्या शोधात निघालेल्या पोलीस पथकाचा सामना एखाद्या जिवंत माणसाशी नव्हे तर मृत्यूच्या सावलीशी झाला. ही कथा आहे त्या रात्रीची, जेव्हा एक केस सोडवताना मृत्यू स्वतः समोर उभा होता. माझं नाव समीर जाधव आहे. मी महाराष्ट्रातील लोणावळा परिसरात राहतो आणि त्या काळात पोलिसांसाठी खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. ही घटना 2016 सालची आहे, पण आजही त्या रात्रीची आठवण आली की अंगावर काटा उभा राहतो. त्या दिवशी हवामान काहीसं विचित्र होतं. आकाश पूर्णपणे स्वच्छ होतं, पण हवेत ओलसर थंडी मिसळलेली होती. डोंगराळ भागात सूर्य लवकर मावळतो. सायंकाळी साधारण 7 वाजताच काळोख दाटू लागला होता. मी घराबाहेर जीप साफ करत होतो. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर लोणावळा पोलीस ठाण्याचा नंबर झळकत होता. फोन उचलताच निरीक्षक संदीप पाटील यांचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आवाजात नेहमीसारखा कडकपणा नव्हता, पण काहीतरी दडपलेलं आणि गंभीरपण जाणवत होतं. ते थेट म्हणाले, "समीर, एक जुनी केस पुन्हा उघडली आहे. वरून आदेश आले आहेत. आताच निघायचं आहे." मी घड्याळाकडे पाहिलं. रात्र होत आली होती. साधारणपणे असे तपास दिवसा केले जातात, पण त्यांच्या आवाजावरून प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. मी फक्त विचारलं, "कुठे जायचे आहे सर?" काही क्षण शांतता पसरली आणि मग ते म्हणाले, "भोरघाट." हे नाव ऐकताच माझ्या हातातून कापड खाली पडलं. भोरघाट, ती जागा जिथून लोक दिवसा देखील जाताना गाडीचा वेग वाढवतात. त्या रस्त्याबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. कोणी म्हणायचं, रात्री तिथे विचित्र सावल्या दिसतात. कोणी म्हणायचं, जुन्या काळात तिथे भीषण अपघात झाले होते. सत्य काय होतं कुणालाच ठाऊक नव्हतं, पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, लोक त्या रस्त्याला टाळत असत. मी माझा आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, "ठीक आहे सर, मी लगेच ठाण्यात येतो." फोन कट होताच मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली. जणू आतून कोणीतरी सांगत होतं, "जाऊ नकोस." पण पोलिसांच्या कामात आदेश पाळणं महत्त्वाचं असतं. मी पटकन जॅकेट घातलं, जीप सुरू केली आणि पोलीस ठाण्याकडे निघालो. रस्त्यात शहराची गजबज हळूहळू मागे पडत होती. दुकानं बंद होत होती. रस्ते ओस पडत होते. घुमावदार डोंगर रस्त्यावर गाडी चालवताना मी वारंवार रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहत होतो. जणू कोणीतरी पाठलाग करत आहे असं वाटत होतं. प्रत्येक वळणावर हृदयाचे ठोके वाढत होते. ठाण्यात पोहोचलं तेव्हा वातावरण नेहमीसारखं नव्हतं. साधारणपणे तिथे हशा, चहाचा सुगंध आणि वायरलेसचा आवाज असायचा, पण त्या रात्री सगळीकडे शांतता होती. काही पोलीस फाईलमध्ये डोके खुपसून बसले होते. निरीक्षक पाटील एका जुन्या नकाशाकडे बारकाईने पाहत होते. मला पाहताच ते म्हणाले, "समीर, आज जे काही दिसेल किंवा ऐकू येईल, गाडी थांबवायची नाही जोपर्यंत मी सांगत नाही." त्यांच्या शब्दात भीती नव्हती, पण सावधपणा स्पष्ट दिसत होता. आमच्यासोबत आणखी 2 पोलीस होते, हवालदार महेश शिंदे आणि नौका सिपाही रोहित सावंत. आम्ही चौघे जीपने निघालो. लोणावळ्याची शेवटची वस्ती मागे पळताच रस्ता अधिकच अरुंद होत गेला. दोन्ही बाजूनी दाट जंगल पसरलं होतं. झाडाच्या फांद्यावरून इतक्या झुकल्या होत्या की जणू रस्ता अडवणार होत्या. थोड्याच अंतरावर धोकं दाटू लागलं. सुरुवातीला हलकं, मग इतकं दाट की हेडलाईटचा प्रकाशही 10-12 फुटा पलीकडेही जात नव्हता. मोबाईल नेटवर्क आधीच गायब झालं होतं आणि तिथून पुढे रस्ता फक्त आमचा नव्हता. मी सवयीने मोबाईलकडे पाहिलं, पण स्क्रीनवर फक्त नो सर्व्हिस झळकत होतं. त्या काळोखे आणि भयान शांततेत ते 2 शब्द अधिकच भीतीदायक वाटत होते. हवा थंड होती, सह्याद्रीची कडाक्याची थंडी, पण तरीही माझी पाठ घामाने ओली झाली होती. हात स्टेरिंगवर घट्ट रोवलेले होते आणि बोटं वारंवार बधीर होत होती. इंजिनचा आवाज जो नेहमी आत्मविश्वास देतो, त्या रस्त्यावर विचित्र वाटत होता. जणू त्या गाढ शांततेत इंजिनची प्रत्येक घरघर कोणाला तरी जागा करत होती. जीपच्यात कोणी फारसं बोलत नव्हतं. निरीक्षक संदीप पाटील समोर बसले होते. त्यांची नजर रस्त्यावर खिळलेली होती. हवालदार महेश शिंदे खिडकीबाहेर डोकावत होते, जणू झाडांच्या आड काहीतरी शोधत होते. नौका सिपाही रोहित सावंत मात्र सर्वात जास्त अस्वस्थ दिसत होता.
तो वारंवार जागा बदलत होता. कधी आपलं शस्त्र नीट करत होता तर कधी खोल श्वास घेत होता. काही वेळानंतर रोहितने हलक्या आवाजात विचारलं, सर, इथे खरंच रात्री कोणी येत जात नाही का? निरीक्षक पाटील त्याच्याकडे न पाहताच म्हणाले, रात्री नाही. त्या उत्तराने प्रश्नापेक्षा जास्त भीती निर्माण केली. रोहित शांत झाला. जीप पुढे सरकत राहिली. रस्त्याच्या कडेला कुठे कुठे जुने दगड दिसत होते, जणू कधी कालचे मैलाचे दगड, पण त्यावर काय लिहिलं होतं ते वाचता येत नव्हतं. एका वळणावर पोहोचताच अचानक मला असं वाटलं जणू कोणीतरी रस्त्याच्या मधून आडवं गेलं. मी सटक्यात ब्रेक दाबला. जीप जोरात थांबवली. काय झालं? महेशने तात्काळ विचारलं. काहीतरी समोरून गेलं असं वाटलं, मी अडखळत म्हणालो. चौघांच्याही नजरा हेडलाईटच्या प्रकाशात खेळल्या. धुक्याशिवाय काहीच नव्हतं. ना माणूस ना प्राणी, फक्त रस्ता आणि बाजूला खोल दरी. निरीक्षक पाटील कडक आवाजात म्हणाले, समीर, मी तुला सांगितलं होतं ना गाडी थांबवायची नाही. मी काही न बोलता पुन्हा जीप पुढे चालू गेली. हृदयाची धडधड आता आणखी वाढली होती. मी जे पाहिलं ते खरंच होतं का, की माझ्या डोळ्यांचा भ्रम? डोंगरात रात्री कधी कधी डोळे मेंदूपेक्षा आधी घाबरतात. थोड्या अंतरावर एक जुना पूल आला. लाकूड आणि लोखंडाचा, जुना, जीर्ण, कमकुवत दिसणारा. खाली पाण्याचा आवाज येत होता, पण धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं. जीप पुलावर चालताच अचानक वारा जोरात सुटला, जणू कोणीतरी मागून ढकललं. रोहितने हळूच काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. बहुतेक घरून निघताना आईने काही सांगितलं असावं. महेश त्याला झापत म्हणाला, गब्बास, तू पोलिसात आहेस, भीती दाखवलीस तर काम कसं करशील? पण त्याच्या आवाजातही पूर्ण खात्री नव्हती. पूर पार केल्यावर रस्ता आणखीन सुनसान झाला. झाडांमधून छोटे छोटे पाय वाटांसारखे रस्ते दिसू लागले, जे दाट जंगलात आत शिरत होते. मला सतत असं वाटत होतं की त्या पाय वाटांमधून कोणीतरी आमच्याकडे पाहत आहे. मी साईड मिररमध्ये पाहिलं की धुक्याच्या मागे एखादी हलकी हालचाल जाणवत होती. रस्त्याच्या कडेला एक मोडकळी चाललेली जुनी जीप मला उभी दिसली, गंजलेली, जणू वर्षानुवर्षे तिथेच उभी. निरीक्षक पाटील म्हणाले, गाडी हळू कर. आम्ही त्या जीपकडे नीट पाहिलं. काचा फुटलेल्या, आतल्या सीटवर सुकलेल्या पानांचा ढीग. ते हळूच म्हणाले, हेच ते क्षेत्र जिथे केस झाली होती. माझ्या पाठीवरून शिरशिरी केली. म्हणजे आपण योग्य ठिकाणी पोहोचलो होतो. साधारण 10:30 वाजता जीप एका कच्च्या वळणावर थांबली. निरीक्षक पाटील यांनी इशाऱ्याने सांगितले, इथेच आहे ती जागा. समोर काही मोकळं मैदान नव्हतं, फक्त जंगलातलं एक उघडं ठिकाण, जिथे जमीन थोडी खचलेली वाटत होती. काही महिन्यांपूर्वी इथे एक अज्ञात मृतदेह सापडला होता, ज्याबद्दल गावकरी आजही बोलायला कचरतात. आम्ही सगळे गाडीतून खाली उतरलो. डोंगरातील रात्र आधीच भीतीदायक असते, पण त्या जागेची शांतता वेगळीच होती. ना झुरळांचा आवाज, ना पानांची सळसळ, फक्त आमचे श्वास आणि दूरवर कुठेतरी पाण्याचे थेंब टपकण्याचा मंद आवाज. मी टॉर्च लावली. प्रकाश पळता समोरची झाडं विचित्र दिसू लागली. त्यांचे खोड सरळ नव्हते, तर जणू कोणीतरी जबरदस्तीने वाकून टाकले होते. त्यांच्या सावल्या जमिनीवर लांब पसरत होत्या. जसं जसं आम्ही आत चालत गेलो तसं मला एक विचित्र वास जाणवू लागला. कुचका, ओलसर आणि तरीही काहीतरी वेगळा. तो वास जंगलात नेहमी येणाऱ्या ओलसर मातीचा नव्हता. त्यात काहीतरी जुनाट, बंदिस्त आणि गुदमरल्यासारखं जाणवत होतं. जणू ती जागा अनेक वर्ष श्वासच घेऊ शकली नव्हती. मी काही न बोलता रुमाल नाकावर धरला. रोहित हळू आवाजात म्हणाला, सर, इथे एवढी दुर्गंधी का येते? निरीक्षक संदीप पाटील यांनी उत्तर देण्यापूर्वी आजूबाजूला नजर फिरवली. मग शांतपणे म्हणाले, हाच प्रश्न आम्हालाही पडला आहे. त्यांच्या आवाजात थकवा नव्हता, तर अधिक जागरूकता होती. हवालदार महेश शिंदे पुढे सरसावले. त्यांच्या पावला संकोच नव्हता, पण खांदे ताठ झालेले होते. त्यांनी जमिनीवर टॉर्चचा प्रकाश टाकला. काही ठिकाणी माती खचलेली दिसत होती, जणू अलीकडेच ती खोदून पुन्हा वरून पानांनी झाकली गेली होती. कुटकुडे सुकलेल्या गवताखाली काळे डाग दिसत होते. मी मागे उभा राहून परिसर निरखत होतो. डोंगरातील अंधार वेगळाच असतो,
तो प्रकाश गिळून टाकतो असं वाटतं. अचानक माझी नजर झाडांमध्ये गेली. मला असं वाटलं तिथे कोणीतरी उभा आहे, एक सावली, पूर्णपणे स्थिर. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी आवाज न करता टॉर्च त्या दिशेने फिरवली. तीव्र प्रकाश थेट झाडांवर पडला. एका क्षणासाठी असं वाटलं काहीतरी हललं, पण पुढच्या क्षणी काहीच नव्हतं. फक्त झाडं, झुडपं आणि धुके. समीर, काय बघतोयस? महेशने मागून विचारलं. काही नाही, बहुतेक डोळ्यांचा भ्रम असेल, मी उत्तर दिलं. पण माझ्या आवाजात मलाच विश्वास नव्हता. महेश माझ्याजवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाले, इथे मेंदूने नाही, कामाने विचार कर. जास्त विचार केलास तर भीती आपोआप जन्म घेते. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, पण करणं कठीण होतं. ज्या ठिकाणी आधी मृत्यू येऊन गेला असेल तिथं उभं राहिल्यावर मेंदू आपोआप जुन्या गोष्टी उकरून काढतो. निरीक्षक पाटील यांनी फाईल उघडली. मृतदेह याच मोठ्या झाडाजवळ सापडला होता. ते म्हणाले, शरीरावर फारसे जखमेचे निशाण नव्हते, पण चेहरा विचित्रपणे वाकलेला होता. जणू मरण्यापूर्वी काहीतरी भयानक पाहिलं होतं. आजपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. ना कुठले कागद, ना कपडे जे कोणत्या गावाशी जोडले जाऊ शकतील. मी त्या झाडांकडे पाहिलं. त्याच्या मुळा जमिनीबाहेर आलेल्या होत्या. जणू कोणीतरी ते उपटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वाऱ्याचा जोरदार झोत आला. पानं एकदम हलली आणि एक थंड शिरशिरी संपूर्ण जंगलात पसरली. टॉर्चचा प्रकाश काही क्षण थरथरला. रोहित अचानक म्हणाला, सर, मला वाटतं कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे. निरीक्षक पाटील त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, इथे प्रत्येकाला तसं वाटतं. लक्ष कामावर ठेव. अचानक मला जमिनीवर काहीतरी चमकत दिसलं. मी खाली वाकून पाहिलं. ती एक जुनी धातूची वस्तू होती. बहुतेक एखाद्या चावीचा तुकडा. त्यावर माती साचलेली होती. कळा गांजलेल्या होत्या. मी ती उचलली आणि हातात एक विचित्र थंडी पसरली. जणू ती वस्तू थंड नव्हती तर रिकामी होती. सर, हे बघा. मी निरीक्षक पाटील यांना दाखवलं. त्यांनी ती हातात घेतली. काही क्षण निरखून पाहिलं, मग शांतपणे खिशात ठेवली. ते म्हणाले, यासाठीच आपण परत आलो आहोत. या जागेने अजून सगळं सांगितलेलं नाही. आम्ही त्या मोकळ्या जागे पलीकडे पुढे जाणार. इतक्यात मागून एक वेगळीच चाहूल आली. ती पानं चोचोरण्याची किंवा प्राण्याची चाहूल नव्हती. तो आवाज होता, पाय जमिनीवर पडण्याचा, हळू, जळ आणि स्पष्ट. एक क्षण मला वाटलं कोणीतरी विनोद करत आहे, पण त्या जंगलात त्यावेळी विनोदाला जागा नव्हती. मी हळूच मान वळवली. जीपच्या हेडलाईटच्या मंद प्रकाशात एक माणूस उभा होता. तो अचानक आलेला नव्हता. जणू तो आधीपासूनच तिथे होता. आणि आम्ही आता त्याला पाहिलं. तो जे घातलेला होता ते पाहून निरीक्षक पाटीलही क्षणभर ताठ झाले. ती पोलिसांची वर्दी होती, पण खूप जुनी. रंग फिका पडलेला, खांद्यावरील स्टार गायब, कापड ठिकठिकाणी फाटलेलं. जणू कोणीतरी ती वर्षानुवर्षे घालून मग तिथेच टाकून दिली होती. त्याचे पाय अणवाणी होते, तळव्यांवर सुकलेली माती. त्याचा चेहरा अर्धा रक्ताने माखलेला. रक्त ताजं नव्हतं तर काळं, सुकलेलं, जणू फार जुनं. एक गाल आत ओढल्यासारखा बसलेला आणि मान अस्वाभाविक कोनात वाकलेली. तो हलत नव्हता, फक्त आमच्याकडे पाहत होता. आणि त्या क्षणी मला जाणवलं, आजची केस आपण सोडवायला आलो होतो, पण कदाचित केसच आपल्याला शोधत होती. हवालदार महेश शिंदे यांनी हळूच बंदूक उचलली. रोहित एक पाऊल मागे सरकला. माझे हात आपोआप थरथरू लागले, पण पाय जणू जमिनीला चिटकले होते. कोण आहेस तू? निरीक्षक संदीप पाटील यांनी कडक आवाजात विचारलं. तो माणूस काहीच बोलला नाही, फक्त आमच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या श्वासाचा आवाज नव्हता, शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. आणि मग त्याने हळूहळू मान वर केली. त्या क्षणी माझ्या आत्म्यालाच धक्का बसला. त्याच्या डोळ्यांच्या जागी काहीच नव्हतं, फक्त दोन खोल काळे खड्डे. डोळे मिटलेले नव्हते, तर जणू तिथे कधी डोळेच नव्हते. त्या खड्ड्यातून कोणतीही चमक नव्हती, फक्त अथांग अंधार. रोहितच्या तोंडून हलकी किंकाळी बाहेर पडली. मी त्याला कोपराने धरण्याचा प्रयत्न केला, पण तो जणू शुद्ध हरपून उभा होता. त्या माणसाचे होठ हलले. आवाज अतिशय मंद होता, पण त्या शांततेत स्पष्ट ऐकू आला.
माझी केस अजून उघडलेलीच नाही. त्या आवाजात राग नव्हता, दुःख नव्हतं, फक्त एक थकलेली तक्रार, जणू कोणी खूप वर्षापासून वाट पाहत होतं. निरीक्षक पाटील एक पाऊल पुढे आले. तू कोण आहेस? त्यांनी विचारलं. आता त्यांच्या आवाजात कडकपणा कमी, आश्चर्य जास्त होतं. त्या माणसाने हळूच हात उचलला आणि जंगलाच्या दिशेने बोट दाखवलं, त्याच दिशेला जिथे मृतदेह सापडला होता. मग त्याने आपली मान खाली झुकवली आणि वर्दीवरील फाटलेल्या बॅचकडे पाहिलं. बॅचवरचं नाव वाचता येत नव्हतं, पण आकारावरून स्पष्ट होतं. तो कधीकाळी याच खात्यातील होता. अचानक रोहितच्या शरीराला झटका बसला. त्याचे डोळे उलटले आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या पडण्याच्या आवाजाने आम्ही भानावर आलो. आम्ही तिघेही धावत त्याच्याजवळ गेलो. महेशनं त्याचं डोकं मांडीवर घेतलं. मी त्याचे हात सोडू लागलो. निरीक्षक पाटील नाडी तपासू लागले. काही सेकंदातच सगळं स्पष्ट झालं. रोहितचे डोळे अर्धवट उघडे होते, पण त्यात हालचाल नव्हती. त्याचं शरीर बर्फासारखं थंड झालं होतं, जणू जीव खूप आधीच निघून गेला होता. हा आताच तर पडला. महेशचा आवाज थरथरत होता. इतक्या लवकर कसं शक्य आहे? निरीक्षक पाटील काहीच बोलले नाहीत, फक्त त्यांनी हळूच रोहितचे डोळे मिटले. त्या क्षणी जंगल आणखी जळ वाटू लागलं. हवा जणू थांबली होती. मला जाणवलं, कोणीतरी आमच्याकडे पाहतंय, आमच्या भीतीचा आनंद घेतंय. इथून निघायलाच हवं. निरीक्षक पाटील कठोर पण तुटलेल्या आवाजात म्हणाले. आम्ही रोहितला तिथे सोडून दिलं. आजही तो क्षण आठवला की मन भरून येतं. पण त्यावेळी आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. भीती आणि शहाणपण दोन्ही संपलं होतं. आम्ही तिघे जवळजवळ पळत जीपकडे आलो. मी ड्रायव्हर सीटवर बसलो. हात थरथरत होते. चाबी फिरवली. एकदा इंजिनने काहीच प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्यांदा फक्त कोरडी क्लिक असा आवाज. माझा श्वास अडकला. सर, स्टार्ट होत नाहीये. महेशने मागून जंगलाकडे पाहिलं. तो माणूस. त्याने वाक्य अर्धवट सोडलं. निरीक्षक पाटील म्हणाले, पुन्हा प्रयत्न कर. मी तिसऱ्यांदा चाबी फिरवली आणि त्याच क्षणी मागून स्पष्ट आवाज आला. जणू कोणी जीपच्या मागच्या सीटवर बसलं. स्प्रिंग दाबल्याचा आवाज, कपड्यांची घर्षण. माझ्या संपूर्ण शरीरातून वीज गेल्यासारखं झालं. मी हळूहळू रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. तोच माणूस, फाटकी जुनी पोलीस वर्दी, रक्ताने माखलेला अर्धा चेहरा आणि ते काळे रिकामे डोळ्यांचे खड्डे. तो शांतपणे मागे बसला होता, जणू कायमपासून तिथेच बसत आला आहे. त्याच्या उपस्थितीने जीपमधली हवा थंड आणि जळ झाली. महेशच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. तो सीटला चिटकून बसला होता. निरीक्षक पाटील यांनी डोळे मिटले. त्यांचे होठ हलत होते. ते प्रार्थना करत होते. कदाचित तीच प्रार्थना जी प्रत्येक पोलीस कधीतरी करतो, जेव्हा त्याला जाणवतं की कायदा आणि बंदूक आता निरुपयोगी ठरले आहेत. मागच्या सीटवरची सावली मंद आवाजात म्हणाली, मला फक्त सत्य हवं आहे. त्या आवाजात राग नव्हता, फक्त थकवा. जणू कोणीतरी खूप दूर चालत आलं होतं आणि आता बसून श्वास घेत होतं. मी पूर्ण ताकदीने चावी फिरवली. यावेळी इंजिनने जोरात झटका घेतला. एक क्षण वाटलं पुन्हा बंद पडेल, पण अचानक जीप सुरू झाली. त्या भयान शांततेत इंजिनचा आवाज चमत्कारासारखा वाटत होता. चालव, निरीक्षक संदीप पाटील ओरडले. मी ॲक्सेलेटर दाबला. जीप पुढे झेपावली. चाके कच्च्या जमिनीवर घसरली, पण थांबण्याऐवजी गाडी वेगाने पुढे जाऊ लागली. मागच्या सीटवरची सावली अजूनही तिथेच होती. मी आरशात पाहिलं. तो खिडकीतून बाहेर जंगलाकडे पाहत होता, जणू प्रत्येक झाड, प्रत्येक वळण त्याला ओळखत होतं. जीप पुढे जात असताना मला जाणवत होतं की गाडीचं वजन वाढत आहे. स्टेअरिंग जड होत चाललं होतं. हवा आणखी थंड होत होती. महेश डोकं खाली घालून बसला होता. तो शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत होता. काही किलोमीटर पुढे गेल्यावर पुन्हा तोच मंद आवाज ऐकू आला. मी ड्युटीवर होतो. त्या शब्दांनी निरीक्षक पाटील यांची प्रार्थना थांबली. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळले. मला मृत घोषित केलं गेलं. अपघात म्हणून नोंद झाली, पण मी तिथे मरण पावलो नव्हतो. मला तिथे सोडून दिलं गेलं. प्रत्येक शब्द जीपच्या आत घुमत होता. तो फक्त कथा सांगत नव्हता, तो ती आमच्यावर लादत होता. आणि अचानक जीप हलकी झाली. स्टेअरिंग सहज फिरू लागलं. हवा सामान्य झाली. मी आरशात पाहिलं. मागची सीट रिकामी होती. तो माणूस नव्हता. मी ब्रेक लावला नाही,
फक्त गाडी चालवत राहिलो. निरीक्षक पाटील यांनी डोळे उघडले, मागे पाहिलं. तो गेला. त्याने हळूच म्हटलं, जणू स्वतःलाच पटवून देत होते. काही अंतरावर रस्त्यावर हलकी उजळ दिसू लागली, कदाचित एखादी वस्ती. तेव्हा जाणवलं आपण मृत्यूच्या समोरून परत आलो आहोत. पण मनात भीती अजूनही जिवंत होती. तो गेला नव्हता, फक्त आमच्या सोबतून उतरला होता. रात्र कधी संपली ते कळलंच नाही. आम्ही जीप न थांबवता थेट लोणावळा पोलीस ठाण्यात पोहोचलो. आकाशात फिकट उजेड पसरत होता. डोंगरात सकाळ हळू येते, जणू रात्र पूर्ण सोडून जायला तयार नसते. जीप थांबवली तेव्हा हात अजूनही थरथरत होते. इंजिन बंद केल्यावरही त्याचा कंपन अंगात जाणवत होता. ठाण्यात शांतता होती. ना चहाचा वास, ना वायलेचा आवाज. आम्ही तिघे आतमध्ये गेलो. कोणी प्रश्न विचारले नाहीत. बहुधा आमचे चेहरे सगळं सांगत होतं. थोड्याच वेळात आम्हाला बोलावलं गेलं. आम्ही जे पाहिलं, जे ऐकलं ते सगळं सांगितलं. रोहितचं पळणं, त्याचा मृत्यू, जीपमधली सावली. खोलीत बसलेले अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं, पण कोणी नाकारायलाही तयार नव्हतं. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला एक वृद्ध कर्मचारी उठून पुढे आला. तो अनेक वर्षापासून ठाण्यात शिपाई म्हणून काम करत होता. पांढरे केस, वाकलेली पाठ आणि डोळ्यात अनुभव. तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, ही गोष्ट फार जुनी आहे. सगळे त्याच्याकडे वळले. आजपासून जवळजवळ 20 वर्षापूर्वी भोर घाटात एक पोलीस अधिकारी रात्रीच्या गस्तीसाठी गेला होता. सकाळी त्याचा मृतदेह सापडला. वरून आदेश आला, अपघात म्हणून नोंद करा, केस इथेच दाबून टाका. खोलीत शांतता पसरली. तो अधिकारी प्रामाणिक होता. त्याने एका मोठ्या माणसाच्या तस्करीबद्दल माहिती वर पाठवली होती. त्याच रात्री त्याला घाटावर पाठवण्यात आलं. जे झालं ते कधी कागदावर आलंच नाही. निरीक्षक पाटील यांची नजर खाली गेली. फाटकी वर्दी, जुना बॅच, थकलेला आवाज, सगळं जुळू लागलं होतं. त्याची आत्मा अजूनही तिथेच आहे, वृद्ध म्हणाला, न्याय शोधत. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला शांतता मिळणार नाही. कोणी काही बोललं नाही. ती केस पुन्हा उघडण्याचा विषय तिथे संपला. सगळ्यांना माहीत होतं, वरपर्यंत हात पोहोचतो. काही सत्यांना स्पर्श केला की संपूर्ण व्यवस्था हादरते. रोहितच्या मृत्यूचं कारण हार्ट फेलियर असं लिहिलं गेलं. कागदावर सगळं व्यवस्थित होतं. खरं काय होतं ते फक्त त्या रात्रीला ठाऊक होतं. काही दिवसांनी मी ठाण्यात जाऊन माझं नाव रात्रीच्या ड्युटीतून काढून टाकलं. कोणी थांबवलं नाही. बहुधा सगळ्यांना समजलं होतं, आता मी फक्त दिवसा गाडी चालवतो. डोंगर तसेच आहेत, रस्ते तसेच आहेत, पण रात्र झालं की सगळं बदलतं. आजही कधी मजबुरीने भोर घाटातून रात्री जावं लागलं की मन आपोआप जळ होतं. हात स्टेअरिंगवर घट्ट होतात. प्रत्येक वळणावर वाटतं मागच्या सीटवर कोणी बसला आहे. कधी कधी आरशात हलकी सावली दिसते. कधी अचानक थंड हवा जीपमध्ये भरते. मी पुन्हा आरशात पाहतो, काहीच नसतं. तरी मनाला ठाऊक आहे, तो गेला नाही. तो अजूनही भोर घाटाशी जोडलेला आहे, आपल्या फाटलेल्या वर्दीत, आपल्या अपूर्ण केससह. आणि जेव्हा जेव्हा एखादा प्रवासी त्या घाटातून रात्री जातो, तो मागे बसून विचारतो, आता न्याय मिळेल का? आजपर्यंत मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही. कदाचित म्हणूनच डोंगरातील रात्री आजही इतक्या शांत आणि इतक्याच जळ वाटतात.